नमस्कार. चला तर मग आज आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत रिटेल स्टोअर्स मधील नीतिमूल्य, वर्क इथिक्स इन रिटेल स्टोअर. तर रिटेल स्टोअर मध्ये जे नीतिमूल्य अवलंबिले जाते, विक्रेत्याचे आणि ग्राहकाशी काय संबंध असले पाहिजे, काय त्यांचे नीतिमूल्य असले पाहिजे, याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीतच आहे की इथिक्स हा शब्द ग्रीक भाषेतील इथॉस या शब्दावरून रूढ झालेला आहे. ग्रीक भाषेमधून आलेला आहे हा शब्द, इथॉस या शब्दापासून. आणि नीती म्हणजे एखादी गोष्ट किंवा बाब योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवणे होय. एखादी गोष्ट, एखादी बाब ती योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणे म्हणजे नीती. आपण एखाद्याला म्हणतो, आपण काय तुमचे काय नीतिमूल्य आहे, म्हणजे तुमचे गुणधर्म काय आहे, याला नीतिमूल्य असे म्हणतात. आणि म्हणून एखादी गोष्ट अयोग्य किंवा योग्य आहे हे ठरवण्यासाठी नियम किंवा तत्वे विचारात घेतली जातात. या तत्वाचे आचरण म्हणजे नीतिमूल्य होय किंवा नीती तत्वे होय. जो व्यक्ती किंवा संघटना नीती तत्वांनी चालतात, आचरण करतात, ते स्वतःसाठी तसेच समाजासाठी खरे सुख व आनंद निर्माण करतात. आता आपण म्हणणार आहोत की नीती तत्वे या संज्ञेची व्याख्या काय आहे. तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन या संघटनेने, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने या नीती तत्वाची एक व्याख्या दिलेली आहे. आणि ती व्याख्या काय आहे. किरकोळ विक्री यंत्रणेत, किराणा दुकान वगैरे आपले छोटे छोटे व्यवसाय असतात ना, म्हणून किरकोळ विक्री यंत्रणेत नीती तत्वांचा अवलंब करणे म्हणजे प्रामाणिकपणाच्या, वाजवीपणाच्या मूल्यांकनांचा किंवा नैतिक दृष्ट्या योग्य काय असेल या विचारांचा वापर किरकोळ विक्री विषयक निर्णय घेताना तसेच संघटनेच्या व्यवहारात जाणीवपूर्वक करणे होय. विद्यार्थी मित्र हो, किरकोळ विक्री ही जी यंत्रणा आहे त्यामध्ये जो नैतिक मूल्याचा वापर केला जातो, त्यामध्ये प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. त्या ग्राहकांसाठी त्या विक्रेत्याचे नैतिक मूल्य हे त्याने जोपासणे आवश्यक आहे. आता नैतिक मूल्य म्हणजे काय. एखादी वस्तू देताना ती प्रामाणिकपणे जास्तीत जास्त नफा न घेता त्या विद्यार्थ्यांचं हित गृहीत धरून ती विक्री करणे, याला आपण नैतिक तत्वे किंवा नीतिमूल्ये असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, दुसरा आहे की व्यक्ती किंवा संघटनाच्या निर्णयांनी आणि कार्याला योग्य वळण देणारी विविध मूलतत्वे म्हणजेच नीती तत्वे होय. म्हणजे व्यक्ती किंवा संघटनांच्या वेगवेगळ्या निर्णयांनी आणि कार्याला योग्य वळण देणारी विविध मूलतत्वे म्हणजे नीती तत्वे होय. तर हे झाल्या आपल्या नीती तत्वाच्या, नीतिमूल्याच्या व्याख्या. आता आपण पाहणार आहोत की नीती तत्वाची वैशिष्ट्ये मग काय आहे. तर नीती तत्वाची वैशिष्ट्ये, आपल्याला महत्त्वाची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की नीती तत्वे ही प्रामाणिकपणा स्पष्ट करतात. आता सांगितल्याप्रमाणे नीती तत्वे काय करतात, हे प्रामाणिकपणा स्पष्ट करतात. नीती तत्वाचा संबंध चांगल्या व योग्य गोष्टी किंवा बाबी स्वीकारण्यासाठी संबंधित असतात.
नंबर 3 आहे दीर्घकालीन यश प्राप्त करण्यासाठी व अस्तित्व टिकवण्यासाठी नीतितत्वे स्वीकारणे आवश्यक आहे. आणि नंबर 4 आहे व्यवसायातील नीतितत्वांमध्ये मक्तेदारी पायबंद बसतो. नंबर 5 आहे नीतितत्व हे जनतेच्या कल्याणाशी संबंधित असतात. नीतितत्व हे जनतेचे जे काही कल्याणाचे मार्ग असतात, जे कामं असतात कल्याणाचे, त्यांच्याशी संबंधित असतात. नंबर 6 आहे नीतितत्व समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी योग्य असतात. सर्वच घटक नीतितत्वे तुम्हाला जर पाळायची असेल तर समाजातील एका घटकाला पाळायची, दुसऱ्या घटकाला नाही, असं चालणार नाही. तर समाजातील सर्व घटकांशी योग्य असतात. नीतितत्वांच्या स्वीकारामुळे एकमेकांशी संबंध मजबूत होतात. तुम्ही जर नीतितत्व चांगले स्वीकारत असाल, पाळत असाल, तर तुमचे जे संबंध आहे एकमेकाशी ते घट्ट होतील आणि होतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की रिटेल स्टोअर्समधील निगडीत नीतितत्वे व त्यांची व्याप्ती. आता याला म्हणतात स्कोप ऑफ वर्क इथिक्स इन रिटेल स्टोअर्स. तर विद्यार्थी मित्र हो, यामध्ये आपण जो स्कोप आहे किंवा जे काही नीतितत्वांचं आपण पालन करणार आहोत, तर यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला नीतितत्वामध्ये स्कोप आपल्याला दिसून येतो. तर त्याची व्याप्ती आणि स्कोप हा पुढील घटकावरून आपल्याला दिसून येईल. तर यामध्ये नंबर 1 विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनाशी संबंधित नैतिक बाबी. नंबर 2 आहे किमतीबाबत नैतिक बाबी. नंबर 3 आहे वृद्धी कार्यक्रमासंबंधी नैतिक बाबी. नंबर 4 आहे वितरण व विक्रीशी संबंधित नैतिक बाबी. आणि नंबर 5 आहे लहान मुलांच्या व्यवहारातील नैतिक तत्वे. लहान मुलांचे जे व्यवहार होतात त्याची सुद्धा नैतिक तत्वे आपल्याला पाळावी लागतात. आणि त्याच्यानंतर नंबर 6 आहे महिला संदर्भात नैतिक तत्वे. आणि 7 आहे इतर नैतिक बाबी. तर हे 7 जे तत्व आहेत हे तत्व रिटेल स्टोअरमधील नैतिक तत्वे आणि त्यांच्या व्याप्तीशी संबंधित आहे. तर आपण एकाएकाची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर पहिलं जे आहे विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनाशी नैतिक बाबी. आता विक्री करणाऱ्या उत्पादनाशी नैतिक बाबी कोणत्या असतात? अनेक उत्पादनाच्या बाबतीत आपणास फसवेगिरी असलेली दिसून येते. बरेच असे उत्पादन आहे की त्यामध्ये आपल्याला फसवेगिरी प्रकारचे प्रमाण जास्त दिसते. आणि जसे छापलेली किंमत, वजन, निर्मितीची दिनांक, त्यातील घटक द्रव्ये इत्यादी सर्व सत्यच असते असं नाही. उत्पादनाच्या उपयोगितेबाबत व अपेक्षित परिणामाबाबत अतिशयोक्ती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जे उत्पादन कंपन्यांनी केलेलं आहे त्या कंपन्यावर छापलेली किंमत ही अशी दाखवते की इतर उत्पादनाच्या किमतीपेक्षा आम्ही कमी किमतीने विक्री करतो. इतर उत्पादनाचं वजन फार कमी आहे, आमच्या उत्पादनाचं वजन जास्त आहे. अशी फसवेगिरीच्या ज्या आहेत बाबी ह्या त्या उत्पादनावर टाकलेल्या असतात. आणि त्यामुळे काय होते की अतिशयोक्ती त्या उत्पादनाची आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रहो, जसे गोरेपणाची क्रीम्स, वजन कमी करणे इत्यादी बाबतचे उत्पादनं, सौंदर्यावरील उत्पादने, सर्दीवरील औषधे याबाबतची दावे प्रतिदावे हे खरे असतात हे आपण पाहतच आहोत. वजन कमी करण्याच्या कितीतरी जाहिराती येतात आणि सर्व फसवेगिरीच्या जाहिराती असतात. गोरं करण्याच्या जाहिराती कितीतरी येतात, सर्व फसवेगिरीच्या जाहिराती असतात. आणि म्हणून किती नीती तत्वे, किती नीती मूल्य हे उत्पादन पाडतात यावरून आपल्याला हे दिसून येते. आणि म्हणून विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनाशी ही जी संबंधित तत्वे आहेत हे या प्रकारची असू शकतात. नंबर 2 आहे आपल्या किमतीबाबतच्या नैतिक बाबी. नंबर 2 आहे किमतीबाबतच्या नैतिक बाबी. तर काही कंपन्या ह्या अशा आहेत
की दुसऱ्या कंपन्यांच्या उत्पादनाशी तुलना करून आपले उत्पादन सरस असून त्यासाठी दिली जाणारी किंमत कमी असल्याचे दावे करतात. किंमत कमी असल्याचा भास निर्माण करतात व त्याद्वारे विक्री वाढवण्याचे आपले प्रयत्न करतात. तसेच काही वेळा किमतीबाबत वास्तव माहिती दिली जाते, परंतु विक्रीबाबतच्या इतर बाबी मात्र स्पष्ट केल्या जात नाही. ही बाबही नैतिकतेला पटत नाही. म्हणजे अशा आहेत कंपन्या की इतर उत्पादनाशी तुलना करतात. जसं आमचा XYZ आमचा चहा इतर चहापेक्षा खूप सरस आहे. आमचे साबण, तर हे साबण जे आहे हे साबण इतर साबणापेक्षा कसं सरस आहे. ह्या अशा प्रकारच्या खोट्या जाहिराती आपल्याला त्याच्यामध्ये या जाहिरातीमध्ये दिसून येतात. म्हणजे किंमत, आमच्या उत्पादनाची किंमत इतर उत्पादनापेक्षा कशी कमी आहे असं भासवण्याचा प्रयत्न ह्या उत्पादनामार्फत करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र हो, वृद्धी कार्यक्रमाशी संबंधित नैतिक बाबी. आता वृद्धी कार्यक्रमाशी संबंधित नैतिक बाबी म्हणजे विक्रय वृद्धी करताना अनेक फसवेगिरीच्या कार्यपद्धतीचा वापर होत असतो. एखादी वस्तू अर्ध्या किमतीत विकून इतर वस्तूंच्या खरेदीची भुरळ घातली जाते. संबंध नसलेल्या घडामोडी व खोटे दावे जाहिरातीत दर्शवले जातात. आपल्या कंपनीची वस्तू दर्जेदार आहे हे दाखवण्यासाठी इतर कंपन्यांची बदनामी केली जाते. उत्पादनाच्या वेचाणावर जाणीवपूर्वक चुकीची चित्रे, माहिती छापून ग्राहकांना आकर्षित केली जाते व सर्व बाबी ह्या अनैतिकच असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे जाहिरातीमध्ये महिला, लहान मुले, पुरुष त्यांच्या विकृत फोटोंचा वापर दाखवणे आणि केला जातो. हे सर्व अनैतिकच आपल्याला आहे असं वाटते. तर हे कशासाठी केले? वृद्धी कार्यक्रम, विक्रय वृद्धी वाढवण्यासाठी अशा खोट्या प्रकारचा प्रचार करून हे अशा प्रकारे विक्री केली जाते. तर हे अनैतिक आहे, हे नीतिमूल्याशी निगडित नाही असं आपण करू नये. नंबर 4 आहे वितरण व विक्रीशी संबंधित नैतिक बाबी. तर विद्यार्थी मित्र हो, अनेकदा वितरकाशी तसेच ग्राहकांशी जास्तीचा माल घ्यावा म्हणून ठराविक दराने सूट दिली जाते. जे वितरक असतात तर ग्राहकांनी जास्तीत जास्त माल आपला खरेदी करावा म्हणून काही मालांवर सूट दिली जाते, भेटवस्तू दिल्या जातात व काही वेळा विविध स्कीमचा वापर केला जातो. त्यामुळे या गरजेपेक्षा जास्त माल घ्यावा लागतो. स्पर्धा गळेकापू होऊ लागते व बाजारपेठेतील स्थिती ही सर्वसामान्य राहत नाही. अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत, ह्या गळेकापू स्पर्धा आहेत, त्याला कुठंच वाव असलेली आपल्याला दिसून येत नाही. त्याचप्रमाणे लहान मुलांबरोबर व्यवहारातील नैतिक बाबी. विद्यार्थी मित्र हो, लहान मुलांबरोबर ज्या बाबी आहेत व्यवहारातील, त्या सुद्धा फार फसवेगिरीच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्या कशा, अनेकदा लहान मुले ग्राहक म्हणून दुकानात येतात. मी मागच तुम्हाला सांगितलेलं आहे, ते ग्राहक लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो, तर ते ग्राहक म्हणजे देवाचं रूप असते. आपल्या दुकानावर आलेला ग्राहक हा एक प्रकारचा ही इज द किंग ऑफ मार्केट. कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. आणि म्हणून लहान मुले ग्राहक म्हणून दुकानात येतात. अशा वेळी त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, काय त्यांना पाहिजे त्यांना मार्गदर्शन करणे, प्रामाणिकपणे व्यवहार करणे व
त्यांना जे पाहिजे ते गरजेनुसार देणे, परंतु त्यांना तारीख संपलेल्या वस्तू देणे, हलक्या दर्जाच्या वस्तू देणे, उरलेले पैसे सुट्टे देऊ नये, अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार केले जातात. लहान मुलांना कळत नाही तारीख संपलेली वस्तू घेतली का सुटे पैसे काही त्या विक्रेत्याकडे राहिलेले आहेत. असा गैरव्यवहार आपण लहान मुलांशी करू नये. अशा पद्धतीचे व्यवहार केल्यास ते आपल्या नीतिमूल्याला अनुसरून राहणार नाही असं मला वाटतं. त्याचप्रमाणे महिला संदर्भातील नीतिमूल्ये, नैतिक बाबी काही ठिकाणी आता आपल्याला असं जाणवते की महिला संबंधी सुद्धा काही नैतिक बाबी आपल्याला यामध्ये आणाव्या लागतील. आणि त्या ज्या आहेत की दुकानात येणाऱ्या महिलांच्या बरोबर केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या भाषा, आपल्या दुकानामध्ये ज्या महिला आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण कसं बोलायचं, व्यवहाराची भाषा कशी असायची, वर्तन त्या विक्रेत्याचं, त्यांच्या हालचाली या मर्यादापूर्वक असल्या पाहिजे. मर्यादाच्या बाहेर जाऊन बोलू नये, वर्तन करू नये. महिलांचा वापर जाहिरातीत मोठ्या प्रमाणात होतो. आजकाल आपण पाहतो जाहिरात म्हटली की त्यामध्ये हिरो हिरोईन्स महिलांचा जास्त वापर झालेला आपल्याला दिसून येतो. का तर मला नाही माहिती. त्याचप्रमाणे जाहिरातीतील महिलांचे चित्रण आवश्यक तिथेच व योग्य मर्यादित होणे आवश्यक आहे. जाहिरातीमधल्या महिलांचं चित्रण सुद्धा अनावश्यक असते. आवश्यक तेवढंच जाहिरातीमध्ये महिलांचं आकर्षण घेतलं पाहिजे. आणि गैरव्यवहार जो आहे तो आपले टाळले पाहिजे. योग्य मर्यादित त्या आवश्यक तेवढा विचार करणे आवश्यक आहे. आणि शेवटचं जो आहे इतर नैतिक मूल्य किंवा बाबी, तर त्यामध्ये आपल्याला इतर घटकांशिवाय, वरील घटकांशिवाय अनेक बाबी नीती तत्वांचा अवलंब आवश्यक ठरतो. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, टपालामार्फत विक्री होणारी फसवणूक, ऑनलाईन विक्रीत होणारे गैरव्यवहार असे अनेक व्यवहार नीती तत्वात न बसणारे आहेत. ऑनलाईनचे व्यवहार होतात, ऑनलाईन वस्तू वेगळ्या दाखवल्या देतात आणि घरी वेगळ्या पाठवण्यात येतात. हे गैरव्यवहार आहे. टपालामार्फत विक्री होणारी फसवणूक, टपालामार्फत सुद्धा ज्या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत त्या पाठवण्यात येत नाही. कृत्रिम वस्तू निर्माण करणे, अशा भरपूर भेसळयुक्त वस्तू पाठवणे. तर अशा प्रकारचा गैरव्यवहार हा नैतिक बाबीला अवलंबून असू शकत नाही. म्हणून अशा व्यवहार जे आहेत असे व्यवहार आपण नैतिक दृष्ट्या आपण करू नये असे मला वाटते.